हाय, गुड मॉर्निंग. आज सकाळी उठल्यापासूनच ना वातावरण असं ढगाळ होतं. चहा-पाणी आवरून आधी स्वयंपाकाला लागले आणि आज मी बनवणार होते पराठे. कारण रोजच्या साग्रसंगीत जेवणापेक्षा कामांच्या वेळेला असा शॉर्टकट मला आवडतो. आणि इथं ना मी कढीपत्ता टिकवण्यासाठी असं ओव्हनला त्याला स्टीम क्लीनिंग करून घेते. तो कुरकुरीत छान होतो. आणि आता मी हे पराठे ना खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारे बनवते YouTubeवरती बघून. आज ज्या प्रकारे बनवते ते तुमच्याशी शेअर करते. तर यासाठी मी आधी उकडलेले बटाटे घेतलेत. त्यानंतर लसूण, मिरची आणि आल्याची छान अशी पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर कढीपत्ता आपण जो केलेला होता तो बारीक करून घेतला. किचन किंग मसाला, चाट मसाला आणि कणिक मळून घेतली आहे. आणि इथं मी बेसिक फोडणी करते त्याच्यामध्ये जिरे, बारीक केलेला कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलं होतं मिरची, लसूण आणि आल्याचं ते घातलंय. थोडासा हिंग घातला आणि हिंग घातल्यानंतर थोडीशी हळदही मी घातली ह्याच्यामध्ये. आणि मग छान अशी फोडणी मी बनवून घेतली आहे. तुम्ही कशाप्रकारे पराठे बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि फोडणी ही बटाट्यामध्ये मिक्स करून घेते त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि किचन किंग मसाला हे दोन्ही पण ॲड करून घेते. आणि इथं फक्त एकच गोष्ट पराठ्यांसाठी लक्षात ठेवायची, की मीठ जे आपण घालणार असतो ते एकदम लास्टला घालायचं. कारण मिठाने थोडंसं बटाट्याला पाणी सुटतं आणि मग ते लाटायला थोडंसं अवघड जातं, कारण पाणी सुटल्यामुळं पराठे खूप असे चिकचिकीत होतात. आणि आपलं सारण रेडी झालंय. सारण रेडी झाल्यानंतर मी असे पराठे बनवते. त्यासाठी मी आपण जशी पुरणाची पोळी बनवतो तशी मी पारी बनवून घेतली आणि त्याच्यात हे आपलं सारण आहे ते घालते. आता मला भरपूर सारण घातलेले पराठे आवडतात म्हणून मी असं भरपूर सारण घालते. तुम्हाला कमी सारणाचे आवडत असतील तर तुम्ही तसे करू शकता. कारण हे पराठे लाटायला थोडेसे अवघड जातात आणि फुटण्याची शक्यता असते. सो स्टार्टला तुम्ही थोडे-थोडे सारणाचेच करून बघा. आणि मग असा आपला गोळा तयार झाल्यानंतर मस्त असे पराठे हलक्या हाताने मी लाटून घेतेय. जास्त प्रेशर दिलं तर ते फुटतात म्हणून. आणि पराठे भाजताना पण ना गडबड नाही करायची. एक बाजूनी व्यवस्थित झाल्यानंतर तेल लावून दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचा. आणि असा आपला आजचा लंच तयार आहे. मस्तपैकी काकडी, लोणचं, दही आणि पराठे. जेवण झाल्यावरती लागले कामाला. तर इथं आता मी माझं इंडक्शन आणि मिक्सर ठेवते. आणि कधी-कधी ना कुकरमध्ये काही ठेवलं असेल तर ते कधी-कधी उडतं, मग ती भिंत खराब होते. म्हणून मी असे वॉलपेपर पाहिले होते ऑनलाईन. सो मी ते मागवलेत आणि ते छान असे मापाने कट करून घेतले आणि ते सेल्फ अधेसिव्ह असतात. छानपैकी असे चिटकवून घेतले आणि असा काहीसा दिसत होता नंतरचा फायनल लूक. तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. तुमची तयारी कुठपर्यंत आली नवरात्रीची तेही मला सांगा. आणि हे बघा, दिवस संपत आला तरी पाऊस काय थांबेना. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.